वा लय भारी ग्रेव्ही आहे राव. वा काय येऊ नये ह्याच्यावर टाकायचं तूप. वा मला तर राजस्थानची आठवण आली आज असं वाटतं. बदल रही है जिंदगी की ये चाल जरा, क्यों इसी बहाने क्यों मैं भी ना चलूं जरा, उधार लूं उधार लूं जिंदगी. ही आहे तूप, तिथं आहे बाटी पापड आहे, ही बघा तिथं आहे छाछ. वा आता एक नंबर खायला. चला मला आता कारखान्यावर जाऊन खाली करायचं ट्रॅक्टर, नाहीतर लय अवघड होईल. हे बघा बघा कसं आहे. अरे आपल्या महाराष्ट्रामधली माणसं आहे ती. मी खंडाळ्याच्या घाटामध्ये या, मला जाम भूक लागली होती, पण म्हणलं घाट उतरून खाली जेवण करावं म्हणलं. पण मामा म्हणलं मी निघालो साताऱ्याला, मामापाशी आहे डबा. मामा म्हणलं मी देतो तुला डबा. हँडलचं पाय बुळबुळ झालंय, बुळबुळ योगा आतनं. या की राव फोटो काढा साहेब, जरा की राव फोटो काढा माझं. साहेब म्हणताय राव मला काय हाय का नाही राव, काय झालंय असं काम झालं. क्या मैं बोलू सुन सुना आती क्या खंडाला, हे क्या है आती क्या खंडाला, अरे घूमेंगे नाचेंगे ऐश करेंगे और क्या. अरे क्या जागेला पोच आहे, जागेला पोच आहे बघायचंच नाही कसं काकडे आहे. समजा समजा आहे, समजा आहे समजा. फॉलोवर भाऊ म्हणजे आपल्यासाठी जीव आहे हो आपला. हा गाड्या थांबायला लागल्या फिरावून. आता 2 मिनिटापूर्वी पाठीमागच्या घाटामध्येच गाड्या गेल्या होत्या. तर आता इतके एक जणांना डबा दिला, तुम्ही पाणी दिलं. हे आहे देवाची कृपा. सकाळचा टायमिंग 6:25 आणि मी आहे टेंटमध्ये. समजा असं पल्लय चमूचंबळ माझं. ओके गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच 45 रायडर म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका गणा भाव. तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मला कसल्याही परिस्थितीत सातारामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. काल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी खंडाळ्याच्या घाटामध्ये काल रात्री कसा अडकून बसलो होतो. तर आता बाहेरचा नजारा काय आहे तुम्हाला दाखवतो. चला टेंट एक नवीन घ्यायचं आहे आपल्याला. यो हा ल बापरे अजून तर अंधाराचं आहे पूर्ण. पण हे बघा पूर्ण अंधार आहे अजून, म्हणजे अजून उजळलं पण नाही. आणि मी पहिलं 7 वाजता कामापासून, म्हणजे 7 वाजता बरोबर ट्रॅक्टरवर पहिलं मी कामाला पोचायचो. आणि आता 7 वाजे जर नीटनेटकं उजळत पण नाही. म्हणजे विचार करा तुम्ही पहिला मी काय संघर्ष केला या. तर ओके तुम्हाला सांगतो काय आहे का. आणि ती मी काल रात्री माझं जे पॉवर बँक का नाही ते साईडला चार्जिंग लावला होता. तर त्याचं थोड्या वेळानं जसं उजळलं का नाही आता तसं जाऊन ती चार्जिंगवरनं जाऊन आणतो. एडिटिंग करत होतो व्हिडिओ. मी 4 वाजता उठलो आहे आणि एडिटिंग करत होतो. तर एडिटिंग थोडी राहिली नॉर्मल करायची, थंबनेल बनवायचा आहे. तिसरं म्हणतो दुपारी काम करू. आज सकाळ लवकर निघू, खंडाळ्याचा घाट पार करायचा आज काय पण करून. मला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका. ही साताराचा आणि पुण्याचा हायवे आहे आणि समोर साईडला खंडाळा घाट आहे. इथं रात्री ज्याला टेंट लावला होता. आता जरा थोडं धुंदूक आहे आणि कॅमेरामध्ये जरा थोडं जास्त दिसतंय आपल्या. आता मी टेंट काढायला मार्गाला लागतो कारण की मला आज लवकर निघायचं आहे. आज काही परिस्थिती पोचायचं आहे म्हणजे पोचायचं आहे ती बी साताऱ्यामध्ये. कारण की आज संध्याकाळच्या वेळेस जर मला ते तुम्हाला गोष्ट दाखवायला ना तर लय जास्त भारी काम होईल. कारण की ती गोष्टच अशी जी मला तुम्हाला दाखवायला मी आवरण आहे आणि त्या गोष्टीचा मला लय नाद आहे. हां आता समजून गेला चाल तुम्ही काय आहे ती, पण हाय काहीतरी. चला लवकर निघायची तयारीत लागू. मी सगळं सामान काढून सायकल टाकतो. पॉवर बँक तेव्हा त्या कंपनीत या. आंघोळ करायची इथं एक नदी आहे, आता नदीचं आंघोळ करायची आपल्याला. झालेली समजा आपली सायकल एकदम पॅक पूर्णपणे रेडी झाली. आता जे आहे ना आपल्या इथनं निघायचं आहे. काल रात्री मला काल रात्री फक्त डोकराचा व्याज, बाकी मला काही हेच ब्यान होतं. आता मला निघायचं फुले दिशेनं. इथं आपली सायकल आहे आणि आता इथनं मला सायकल साईडला काढायची ह्या धरणावरनं. इथे एक डॅम आहे छोटा, इथनं नदी छोटी, ह्यातनं नाला गेला आहे. ह्या नाल्यातनं सायकल क्रॉस करून मेन रोडवर घ्यायची, पॉवर बँक घ्यायचा, पुढून निघायची किंवा आंघोळ करायचं. असं नियोजन चालू आहे. हा साताऱ्यामध्ये पोचतो. काय पे करून साताऱ्यामध्ये आज मला पोचायची कसल्या परिस्थितीत. आणि अंतर आहे 70 किलोमीटर. ह्या कंपनी चार्जिंग लावलेलं आहे. इथे सायकल लावली आहे आणि तिकडे रात्री राहिलो आपण. चला पॉवर बँक घेतो, चार्जिंग झाला फुल मस्तमध्ये. ओके धन्यवाद. ओके चार्जिंग बघू द्या. ओके फुल एकदम फुल झाला. आता मजा येईल जरा थोडी. आज आता मला एडिटिंग करायची आहे. 2% चार्जिंग राहिली माझ्या मोबाईलमध्ये.
चला आता आंघोळ करतो, नाला शेजारीच आहे. नंतर दिवसभर परत मिळेल का नाही आंघोळ करायला परत माहीत नाही, त्यामुळे आता आंघोळ करतो. दिवसाची रुटीन आंघोळ केल्याशिवाय नाही बरोबर होत. घाट लय फोडा मोठा आहे बघा, हे पुढचा मोठा घाट आहे, हेच आंघोळ करतो शेजारी. आता मोबाईल लॉकच पडला होता, आता अनलॉक केलेला इतक्यातच. आणि आता आंघोळ करू. ओके, ही पाणी आज आंघोळीला पाणी लय जाम वाहत आहे हो. समजा भाव इकडे पाण्याचा, त्याला फटाफट न उशीर करता मी आता आंघोळ करून घेतो. कॅमेरा करतो बंद. गणेश भाऊचा स्ट्रगल बघा तुम्ही, काय स्ट्रगल बघा, स्ट्रगल नुसता स्ट्रगल बघा तुम्ही. आणि येणारा दिवस काय हे पण बघून घ्या तुम्ही. 7:43 झाली आणि माझी आंघोळ एकदम फुल टूमध्ये झालेली. सायकल पण एकदम मस्तमध्ये रेडी केलेली आहे. मी माझी काय कपडे होते धुवून घेतली 2 दिवसासाठी. आणि आता मला ही खंडाळा घाट समजा पार करण्यासाठी 2 तास लागणार, पूर्णपणे 2 तास. आणि त्या कोपऱ्यातनं खाली उतरायचं आहे. तर आता ह्या इथनं असंच करून तिकडे जायचं आहे. चला पुढं बघू, चहाचं दुकान असेल कुठं तर चहा नाश्ता करू आणि मग पुढं निघू. वाटलंच तर मला चहा नाश्ता करायची सडला थोडी गरज आहे. काल रात्री पण मी 4 वडापाव खाल्ले त्या. तर चला निघू पुढं. सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात आई अंबाबाईच्या नावानं चांग बोल, हर हर महादेव. चला. मुंबईमध्ये जी फुलं आहे ते नाही, मुंबईमधली फुलं ती कुठल्या तरी एका रोडवर आहे ती, त्याला लय भारी रंग आहे. हे का इथं फुलं आहे ते म्हणजे खंडाळ्याच्या घाटामध्ये ती फुलं आहे ते जी मुंबईमध्ये आहे ती. अरे तिकडली फुलं संपली, तुम्ही खंडाळ्याच्या घाटामध्ये या, लय भारी फुलं आहे तिकडं. आणि चढ लागला आहे तेव्हा आता वर जायचं, तेव्हा तिकडं आता तिकडं वर जायचं आणि वरनं मग पडायला जायचं आपल्याला. तर चला, कुत्रे आलेले आहेत मस्तमध्ये. बदल रही है जिंदगी की ये चाल जरा, क्यों इसी बहाने क्यों मैं भी ना चलूं जरा, उधार लू जिंदगी नाही भारी रे, जगायला माणसाला येत नाही. का टेन्शन घेतली माहित नाही, मोकार मरायचं समजायलाच या. हा डबा देत आहे. हे आपल्या महाराष्ट्रामधली माणसं आहे ती. मी खंडाळ्याच्या घाटामध्ये या, मला जाम भूक लागली होती, पण म्हणलं घाट उतरून खाली जेवण करावं म्हणलं. पण मामा म्हणलं मी निघालो साताऱ्याला, मामापाशी आहे डबा. मामा म्हणलं मी देतो तुला डबा. मी म्हणलं तुम्हाला, मामा म्हणते नाही मी दुपारच्याला बघतो. तर मामा तुम्हाला दुपारच्याला देतो की मी. मामा म्हणते तुम्हाला देतो मी डबा. तर मला तर लई भूक लागली आहे, पण मामाचं दुपार तुमचं कसं होईल मला ह्याचा प्रश्न पडला. काय बरं ठीक आहे. आता घेऊ तरी कशामध्ये मी, माझ्यापाशी काहीच नाही. आता तर नशीबच लय मोठं माझं. अरे वा, धन्यवाद पाणी दिलं. धन्यवाद धन्यवाद. कसं काय काय एकदम बरं आहे. तुम्हीच काय म्हणतात? काय नाही, मुंबईला गेलो तर मुंबईवरून गावी चाललोय. अरे वा, आता इतके एक जणांना डबा दिला, तुम्ही पाणी दिलं. हे हाय देवाची कृपा. अरे वा, स्वामी लिहिले गाडीवर पाठीमागं. मला स्वामी रोज दिसतात या. आणि मला आता मी 15 किलो जाणार ना स्वामी दर्शन घ्यायला. मला बोलवून आलं, मग जायला लागतं सारखं. दिवसातून 3-4 वेळा दिसते मला स्वामींचं दर्शन. सारखं दिसतं का त्या गाडी स्वामी लिहिलेलं या. आपल्या सगळ्या गाडीवर स्वामी नाही ही मला बोलवून आले की चालय. आणि मी ठरवलंय 15 तारखेला जायचं आहे म्हणून. तर जायचा प्लॅन आहे पूर्णपणे. धन्यवाद बरं का पाणी दिल्याबद्दल. ओके, लय आभारी. तुमची रील बघितली ना तुमची. धन्यवाद धन्यवाद. चालतंय चला. आता इतक्यात मला पाणी मिळालं आणि आता इतक्यात मला डबा पण मिळाला. म्हणजे ही लिहिलाय लय मोठी देवाची. म्हणजे माझ्यापाशी पाणी संपत आलं तर पूर्णपणे पाणी नव्हतं. बघितलं ना भाऊ, हे आहे राव लिहिला लय देवाची. चला जेवण करतो कडे. आता लय भूक लागली या. मला समाज बरं का, देव माझ्या पाठीशी आहे बरं का खरंच. गरमागरम जेवण, एकदम घरगुती जेवण. आयो श्रीखंड आहे, भात पण आहे रे. अरे जेवायला काय काय हे बघा, श्रीखंड आहे, चपाती आहे, पाताळ काढवण आहे, भात आहे. अरे माझं नशीबच बघायला की आज बताओ उसका ऊपर वाला होता है. हाँ वाह, दही, वाह वाह वाह.
वा काय जेवण आहे. जेवण करताना आपल्या फॉलोवर भाव भेटल्यात आहे. घ्या म्हणलं आता बसलं खाली असंच फोटो घेतो आता काय एकदम फुल पोट भरलं एकदम फुल. असं वाटलं महादेवानं स्वतःच्या घरून डबा पाठवला या स्वर्गातनं. आपल्या पाठीमागं साक्षात महादेव होते त्यामुळे कुठल्याच गोष्टीची कमी नाही. बघा बघा जागेला पोच बघायचंच नाही कसं काकडे आहे समजा आहे फॉलोवर भाऊ म्हणजे आपल्यासाठी जीव आहे हो आपला. हा असं आहे. हा नाद नाही करता का भाऊचा बिटन हे काय काय का थांबल्या गाड्या आहे का लगेच दनादन गाड्या साईडला त्या गणा भाऊ हा काय म्हणता. सकाळी व्हिडिओ बघितला. काय चाललंय काय चाललंय. व्हिडिओ बघतो आम्ही. धन्यवाद राव भाऊ धन्यवाद. खंडराच्या घाटामध्ये तुम्ही गाडी थांबवून बोलताय आम्हाला आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. आम्ही बघितला अचानक. नाही गाड्या थांबायला लागल्या फिरावून. आताच 2 मिनिटापूर्वी पाठीमागच्या घाटामध्येच गाड्या गेल्या होत्या तर तर रांगानं थांबल्या इथं. काय चाललंय आंघोळ्या केल्या नाही ते का अजून. साहेब आहे तर सातारा पोलीस स्टेशनमधनं आणि मला भेटले तर खरंच लय जास्त भारी वाटतंय. बाकी समधी आपले इकडली मंडळी धाराशिव. अरे वा बाकी शिवलेकडलं म्हणा की बोला हर हर महादेव. सायकल उभा केली तर खरं पण आलोय कुठनं त्याला मला तुम्हाला दाखवायचं. ती आधी ही गाड्या जाऊ द्या कारण की मला जायचं एका खतरनाक रस्त्यानं. हे गाडी आहे त्या रे खतरनाक मध्ये लय. ही बघा का अरे बाबा मला ही गाड्या आठवले. ए क्या बोलती तू क्या मैं बोलू सुना आती क्या खंडाला. ए क्या है आदि के खंडाला. अरे घूमेंगे नाचेंगे ऐश करेंगे और क्या. अरे क्या मजा आहे तेव्हा तिथनं तो का काल रात्री टेंट तेव्हा त्या रानात आलेला एवढा मोठा घाट पार करून इथं आलोय. अजून थोडा राहिला 1-2 किलोमीटरचा मग उतार आहे पुढं. चला आज कमाएंगा तो कल घर बैठ के खाएंगा मेरी जान. जरा थोडा राहिला घाट संपत आलाय आता पण एवढा मोठा घाट पार करणं सायकल हो नॉट अ जोक ब्रो. तेव्हा ते काल रस्ता तेव्हा ते पाठीमागं बघितलं का तिकडे तेव्हा ते खालचा रस्ता दिसतोय तुम्हाला. त्या खालच्या रस्त्यानं काल रात्री निघालो होतो पण रस्त्याला जाम असल्यामुळे हिकून यायला लागलं नाहीतर आता पण साताऱ्याच्या जवळ पोचलो असतो मी. हा मी तुम्हाला फॉलो हो धन्यवाद. तुम्ही आलेलो तुम्ही हा बोरला आलेलो ना. हो काल भोरमधनंच आलो इकडे मी. काल भोरमध्ये होतो मी. तुम्हाला टाकलं चालू हे कोण काय म्हणता काय एकदम बरं. खालनं आलोय आज खालनं सातारा. खंडाळ्याचा जे घाट होता ही 10 किलोमीटरचा 2 तास 45 मिनिटामध्ये संपून पुढल्या साईडला उतार आहे. आता उतारामुळे मला जायचं आहे. खूप जास्त भारी वाटतंय घाट पार केला आणि आता मला साताऱ्यामध्ये जास्त तर कोणीच थांबवू शकत नाही. फक्त आपलं फॉलोअर थांबवू शकते. त्यामुळे चला जाऊ खाली जाऊन मस्त मध्ये चहा पाणी करू कुठतरी आणि मग नंतर पुढे निघू. चला मी आज विचारात पडलो चक्क पोलिस साहेब लोक माघारी येऊ फोटो काढत नाही माझ्या सगळं माघारी येऊ. मी शॉक झालो साहेब. आणि जे आपले नॉर्मल माणसं जी समजते का नाही जे आपली भाऊ लोक सांगते नाही साहेबाला कसे म्हणते साहेब धरा गेला फोटो काढा साहेब धरा गेला. म्हणजे साहेबांना काय म्हणजे घ्या नाही काय नाही डायरेक्ट साहेब या केरा फोटो काढा साहेब धरा गेला फोटो काढा. माझं साहेब म्हणताय राव मला काय हाय का नाही राव काय झालंय असं काम झालं या. जाऊ मजा आली घाटात लय माणसं थांबली पण मजा आली. चला आता घाट पार करू. अवस्था झाली रे वायसरची. तरच आला वायसरवर आज. ही बघा वायसर वाटी झाली वायसरची वाटी.
आणि पायंडेलचं पाय बुळबुळ झालंय, बुळबुळ योगा आतनं. पायंडेल बदलल्याशिवाय पर्याय नाही. आज पायंडेल तरी बदलायचा. जर नाही पायंडेल बदलला तर मग ही पूर्ण आर्म लागलं बदलायला मला. त्याला वायतर टाकून काम चालू सध्याला आणि पायंडेल बदलतो आधी पुढल्या गावामध्ये गेल्यानंतर ना. त्याची मजा बघा आता. काय म्हणता? फॉलो करतोय. धन्यवाद. काय चाललंय मग बाकी? काहीच नाही तुमच्याकडे. बरं वाटतंय? एक नंबर. आता इकडे कुठे चालला? 12:27 तुमचा गणेश भाऊ आलेला आहे सध्याला बोहिंजीमध्ये. आणि मेन गोष्ट सातारा इथनं काहीतरी 17-18 किलोमीटर आहे. त्यामुळे मी थांबलो जरा थोडं. आणि टाईम आहे आज दिवसभर, त्यामुळे काय अडचण नाही. पायंडेल नेट करून घ्यायचं आपल्याला फक्त. ते मला तर करायची एडिटिंग, कारण की पाठीमागच्या व्हिडिओची तुम्ही बघितली ना तर एडिटिंग राहिली होती करायची, तर त्यामुळे ती एडिटिंग करून घ्यावं म्हणलं आता. तर एडिटिंग करतो मस्तमध्ये. आणि थोडंफार खायला आहे, शिवचिवडा आहे, थोडा ककडे बिकडे आहे, हे खातो. कॉलर वाहून दिली ती, पाण्याची बाटली पण आहे. आणि मग नंतर पुढे निघू. आणि तेव्हा कपडे टिकले टाकले वाळायला. कपडे सकाळी धुलती काय ती टाकली तिकडे वाळायला. लय बसलो आता, बाद झालं. आता निघू. आता टाईम पण भरपूर झाला या. हे बघा 2:30 वाजले ते आता. चला निघू आता, गबाळ गुंडळू आता. कपडे पण वाळली, समधी तिकडली आणून ठेवली पेटीमध्ये. बोट घालतो, सामान टाकतो आणि निघू रस्त्यावर. आता सायकलचं काम पण करायचं अजून. समधी फुल चार्जिंग आहे, निघलेलो या. मेन गोष्ट म्हणजे माईक 100% चार्जिंग करून घेतला. आणि काल रात्री जी पॉवर बँक मी चार्जिंग लावलं होतं का नाही, त्यातमध्ये आपला जी DJI कॅमेरा आहे ना, तर या 2 बॅटऱ्या मी चार्जिंग केल्या जुन्या पॉवर बँकनं आपल्या, जी काळा पॉवर बँक मी सुरुवातीला घेतला होता त्यांना. म्हणजे आजच्या दिवसाचं भागलेलं या. आता मला चार्जर एक घ्यायचा आहे. मेन गोष्ट पहिला चार्जर घ्यायचा आहे मला. ती सुपरफास्ट चार्जर मोटोरोला 60चा. सातारा येईल एका तासाभरामध्ये. मग घेऊ आपण. झाड आहे मोठं बघितलं. अरे कसं झाड आहे या, बापरे. अरे तुमचा का नाम म्हणजे काय जीव वाटला का तुम्हाला? ही बघा इथं उसाच्या 2-2 टाळल्या द्या. चला सायकल तिकडे पुढं लावली या. आता निघालो. चला बघा आता कसं निघतो या. आयु हा ग बाई, कसं आहे? हा मुंडको तुला निघाला ट्रॅक्टर. कसं आहे? आज तुमचा का ना भाऊ ट्रॅक्टर चालवतो या. अगं बाया चला, मला आता कारखान्यावर जाऊन खाली करायचा ट्रॅक्टर, नाहीतर लय अवघड होईल. हे बघा कसं आहे. अरे सायकलला लागल माझ्या. चला अगं बाया उसाचा भरलेला ट्रॅक्टर पूर्णपणे घेऊन निघालो या. लय भारी वाटतं या. आपण पहिले लय ड्रायव्हिंग केली भावांना हो, त्यामुळे आपल्याला कसं आहे ट्रॅक्टरमध्ये समजा गोष्टी माहिती द्या. माझ्याकडून काहीतरी चुकून सेटिंग लागली होती, त्यामुळे मी सेटिंग बदलाय गेलो कॅमेऱ्याची आणि एकदम बेकार क्वालिटी आली इथनं पुढच्या व्हिडिओची. त्यामुळं थोडं सुसून घ्या. आता भावानं भूक लय लागलेली या. समोरच्या साईडला राजस्थानी हॉटेल आहे या. चला बघू आता राजस्थानीमध्ये काय दालबाटी भेटते खायला. दालबाटी खाऊन बरेच दिवस झालं. चला बघू राजस्थानी हॉटेल आहे, चांगलं जेवाय भेटेल. बघू कसं आहे. चला सायकल लावतो इकडे रस्त्याकडला. ओके दालबाटी माया भाई अपना. अरे दालबाटी चुरमा भावांनो एक नंबर लागते खाण्यासाठी. तिथं आहे बाटी पापड आहे, ही बघा. तिथं आहे छाछ. वा आता एक नंबर खायला. ह्याला खायचं वेगळं असतं या. ही साईडला ठेवा, ही साईडला ठेवा, नंतर ही साईडला ठेवा, ही इथं ठेवा, नंतर ही बी इथं ठेवा. बघा ह्याच्यावर टाकायचं तूप. वा मला तर राजस्थानची आठवण आली आज. असं वाटतं आज राजस्थानमध्ये आलो आहे खायला. खरंच सांगतो बरं का मी. आता ह्याच्यावर डाळ. हा डाळ. मला वाटलं डाळ लई पाताळ येईल, ती बाहेर लागते खायला ह्या संग, पण ही लई घट आली. बघूया. वा वा.
10 मिनिटापूर्वी ज्यावेळेस जेवण करून हॉटेलमधनं बाहेर आलो ना त्यावेळेस अचानक कॅमेरा बंद. माझ्या काळजाची धडकन झाली डायरेक्ट. त्यानंतरनं बघितलं की कॅमेरा गरम झाला आहे, म्हणजे आतमध्ये शॉर्ट सर्किट झालं कॅमेरामध्ये काहीतरी. समजलं मला, बॅटरी काढून बदलली मी लगेच. आणि आता साताराच्या लय जवळ आलो आहे, म्हणजे सातारा माझ्यापासून 5 किलोमीटर आहे सातारा फक्त. राहायचं नियोजन पण ज्या ठिकाणी उद्या व्हिडिओ शूटिंग व्हायचं आहे आपलं त्या ठिकाणी बघू झालं जर, नाहीतर मग रूम घ्यायला लागेल किंवा मग टेंट लावण्याचा काय नाही काहीतरी आपल्याला जुगाड लावायला लागणार आज. की तुमचा गणेश भाऊ थेट डायरेक्ट निघालेला आहे लिफ्टमधनं. तुम्ही मग गणेश भाऊ निघाला तरी कुठं लिफ्टमधनं? 1 मिनिटात सर्व काही सांगतो. खुल जा सिम सिम, खुल जा खुल जा खुल जा. ओके चला, रूम नंबर 202. लेट्स गो ब्रो. कसं आहे? अरे गणेश भाऊची हवा भावा. अरे तुम्हाला गणेश भाऊ जोक वाटतं का? अरे या तुम्हाला दुपारदरनं काय म्हणतोय की उद्याच्याला लय खतरनाक शूट आहे. आता ह्या त्याच भाऊंनी मला समजी थांबायची समजी सोय तन्नच केलेली आहे. आता तुम्ही विचार करता एवढं हायपाय रूममध्ये तुमचा गणेश भाऊ काय करतो या? तर सध्या त्यांना मला रूम दिलेली ही, आणि मेन गोष्ट होती त्याला मला शूट करायचं आहे. लई जास्त खतरनाक होती त्याचा व्हिडिओ नाही खूप. ही मजा इकडं ते समजावू द्या. आता भूक लागली, जेवण करायचं आहे. आपल्या फॉलोवर भाऊ आपल्याला डबा घेऊन यायला लागलं तर या. मी लाईव्हला गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हटलं मी लगेच आलो डबा घेऊन या. म्हणलं बरं ठीक आहे या म्हणलं. तर मी निघालो आहे बाहेर, सामान समजा चार्जिंग लावून निघाले आलो आहे. तर चला जाऊ आणि डबा घेऊन येऊ. ती खाली आला असतेला दिसती गाडी, बहुतेक हीच गाडी. हमखास हीच गाडी दिसते. हीच गाडी हेच आहे. आली स्कॉर्पिओ. अरे आली गाडी आली. चला ऐक थांब चल ग्राउंड लेवलला चल बे. महाराष्ट्रामध्ये मला प्रेम लय, म्हणजे एवढं प्रेम भेटतंय नाही महाराष्ट्रामध्ये की दुसऱ्या बाहेरच्या राज्यामध्ये मला प्रेम नाही भेटणार, ते महाराष्ट्रामध्ये भेटतंय. आणि मी नशीबवान आहे खूप जास्त. ओके थँक्यू. चला जाऊ. डबा आला असेल, डबा आला. ओके. अरे काय भाऊ काय चाललंय? मस्त आहे एकदम. यार ते डबा घेऊन एकदम खूप जास्त भारी वाटतं. तुम्ही कुठं राहिलाय? इथंच कारण आता हेच शेजारी. अरे वा, 5 स्टार रूम मध्ये नाही आपलं घरगुती जेवण जेवायचे ना, वा इंद्रायणी राईस मजाच वेगळी असते काय पण म्हणा. आणि ही मराठी माणसानं बनवून दिलेलं आहे मला. हे बघा, अयो वांग्याची भाजी माझ्या आवडीची, वांग्याची भाजी माझ्या आवडीची माझ्या वांग्याची. मला लय भाजी आवडतं, मला लय आवडते वांग्याची भाजी. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई. भाकरी अगं बाय माझ्या दुधात नाही पाणी. अरे वा, इकडे काय दिलं ह्यातमध्ये? अजून कांदा लिंबू. ह्यातमध्ये काय अजून काय माहिती? छोटा डबा आहे. अरे वा, ही पण भाजी आहेत म्हणायचं. ओके, कांदा टमाटर. अरे वा, वा लय भारी ग्रेव्ही आहे राव. वा एक नंबर. वा वा. पूर्ण इंद्रायणी राईस, पूर्णपणे इंद्रायणी राईसचा घास असा. वा वा, म्हणजे एवढी टेस्ट लागते का नाही? अप्रतिम. मी तरी म्हणतोय माझं वजन का कमी व्हायना. एकदम फुल एकदम मस्त मध्ये जेवण झालेलं आहे. आता मी झोपणार आहे ह्या मस्त मखमली बेडवरती. हा आयो किती भारी वाटतंय हो. म्हणजे ह्या बेडवर झोपायला मला असं भारी वाटतं 5 स्टारमध्ये रूममध्ये झोपायला. पण हा जास्त नाही बरं का, म्हणजे 2 महिन्यातनं 1 महिन्यातनं एकदा ठीक आहे ह्या गोष्टी, म्हणजे अशी राहण्यासाठी. नाहीतर मला टेंटमध्ये माझं काम भारी होतं ना, एडिटिंगची चांगली करायची मला टेंटमध्ये. असं असल्या मला आळूच येतो, तर असल्या गोष्टीमध्ये मला राहणं जास्त आवडत नाही. मला टेंटमध्ये राहायला जास्त आवडतं.
पण तरी पण 5 स्टार रूममध्ये आहे तर तर भावनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक केला करून टाका, सबस्क्राईब. पुढल्या व्हिडिओची वाट बघा कारण की खूप जास्त खतरनाक होणार नाही. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. हा